सगळ्यात पहिले रामराम मंडळी. तर मित्रांनो, आज आपण चालू लक्ष्मी मातेची मूर्त आणण्यासाठी आपल्या गावातल्या डवरे आर्ट्स मध्ये. अश्विन म्हणे मी तो समोरच चलत जाईन म्हणे, तू मला ब्लॉग मध्ये घेत जाय म्हणे. डवरे आर्ट्स मध्ये पोहोचल्याबरोबर पहिले आपण आपली लक्ष्मी मातेची मूर्त बुक केलेली घेऊन घेतली. मित्रांनो, लक्ष्मी मातेची मूर्त घेण्यामागचं कारण 2-3 वर्ष झाले आपल्या घरी लक्ष्मी मातेची मूर्त नव्हती, म्हणून आपण नवीन लक्ष्मी मातेची मूर्त घेतली. लक्ष्मी मातेची मूर्त घेतल्यानंतर मी घरी आलो. आता मित्रांनो, एका दिवसानंतर दिवाळी आणि आपल्या घरी तोरणासाठी झेंडूचे फुलं नाही, म्हणून मी चाललो आता झेंडूचे फुलं आणायला. कार्तिकले आणि शिवराजले सोबत घेऊन निघालो झेंडूचे फुलं आणायला. झेंडूचे फुलं घ्यासाठी मी आलो भैलोक छोटू दाजो. इथं आल्याबरोबर पहिले आपल्याला कुणाल भाऊचे दर्शन झाले. आपण छोटू दाजवळून 3.5 क्विंटल झेंडूचे फुलं घेतले. निघालो रे भैलोक घराच्या रस्त्यानं. आपल्या मागं एक काम संपलं नाही का दुसरं काम मागं लागून जात असते. आपण पहिले आपली KTM म्हणजे स्प्लेंडर काढली आणि शिवराजले सोबत घेऊन 350 स्पीडनं निघालो आम्ही आंब्याचा पाला आणण्यासाठी. शिवराजले मी म्हटलं आता तुले मया मी खुफिया जागेवर नेतो आंब्याचा पाला आणण्यासाठी. आल्यावर पाहिलं तर आंब्याचं झाड काय इथं सोयाबीनचं पण झाड नव्हतं दिसू राहिलं. गोष्टी करता करता सायच्याला कधी चुकीच्या ठिकाणावर पोहोचलो माहीतच नव्हतं पडलं. चुकीच्या जागेवरून बरोबरच्या जागेवर पोहोचलो आणि भिडलो आंब्याचा पाला कापाले. शिवराज तर आंब्याच्या पालाले असा कापत होता की जानी दुश्मन आहे. आता एक पोतो मस्त आंब्याचा पाला घेऊन निघालो रे भैलोक आम्ही घराच्या रस्त्यानं. आज माझ्या स्प्लेंडरले चुकीचा रस्ता दाखवल्याबरोबर मग स्प्लेंडर पण म्हणे कोणाच्या हाती आलो कोणाच्या हाती नाही. डुगू गाडी चालवत आपण थोड्याच वेळात घरी पोहोचलो. आणि मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करू सांगा आणि भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.